नमस्कार सर्वांचे, कथा लेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नजर या कथेचा भाग 7. भाग 1 ते 6 सगळ्या भागांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मागच्या भागात आपण पाहिलं की दीप्ती साईवर रागावून बसली असते. साई आणि दीप्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून आता झोपले होते. पाहूया आजचा भाग. दोघांनाही एकमेकांशी बोलायची इच्छा होती, पण इगो मोठा झाला होता, ज्यामुळे त्यांच्यात अशी अदृश्य भिंत होती. मध्यरात्र होऊन गेली होती. अचानक साई उठला आणि चालत बाजूच्या रूममध्ये गेला. त्याच्या जाण्याची चाहूल पण दीप्तीला लागली नव्हती. साई रूममध्ये जाताच रूमचं दार बंद झालं आणि रूमचं पूर्ण रूपच बदलून गेलं. ती रूम पूर्ण फुलांनी आणि फुलांच्या माळांनी सजवलेली होती. खिडक्यांचे पडदे आत्ताच बदलल्यासारखी वाटत होती. रूममध्ये अत्तराचा सुगंध पसरला होता. समोर असलेल्या बेडवर सफेद चादर घातली होती. बेडवरचे पडदे खाली सोडले होते आणि त्यात एक मुलगी नववधूच्या वेशात बसली होती. तिने डोक्यावरून पदर घेतला होता. साई तिच्याकडे चालत गेला. हळूच हाताने पडदा बाजूला सरकवत बेडवर बसला. चोर नजरेने तो तिचं ते रूप बघत होता. हिरवी जरीची साडी, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात दागिने, हातावर सुंदर मेहंदी आणि पायात पैंजण असा शृंगार करून ती आपल्या प्रियकराची वाट बघत होती. साईने हळूच तिचा पदर वर केला. पदर वर करताच तो तिच्याकडे बघतच राहिला. तिच्या चेहऱ्यावरून नजर हलवावी असं वाटत नव्हतं. त्याने हाताने हलकेच तिचा चेहरा वर केला. तिने हलकेच त्याच्याकडे बघून स्मित केलं. तिच्या त्या बाकीच्या शृंगारापेक्षा हे हसूच जास्त सुंदर दिसत होतं. किती उशीर केला यायला? तिने तिच्या मधुर आवाजात त्याला प्रश्न केला. उशीर झाला म्हणूनच हा असा सुंदर चंद्र पाहायला मिळाला. साई तिच्याकडे बघत होता. वाटलं नव्हतं तू इथे अशी माझ्याजवळ कधी असशील म्हणून. असा बघू नकोस, मला लाज वाटते, असं बोलून ती आपला चेहरा हाताने झाकते. तिचा हात हळूच चेहऱ्यावरून बाजूला करून आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवते आणि तो तिला किस करू लागला. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तीही शहारली. ती पण त्याला प्रतिसाद करू लागली. कितीतरी वेळ ओठांनी त्यांचं जग ते शोधत होती. थोड्या वेळाने ते वेगळे झाले. तो बेडच्या एका बाजूला बसला होता. त्याने हळूच तिला आपल्यावर ओढलं. त्याच्या ओढण्याने ते दोघे बेडवर पडले. ती त्याच्यावर पडली होती. त्याने तिला तशीच मिठी मारली. हळूहळू तिच्या पूर्ण शरीरावर तो हात फिरवत होता. ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती. त्याने हळूच तिचा आंबाडा सोडला. तिचे लांब मोकळे केस तिच्या चेहऱ्यावर आले. त्याने ते हळूवार बाजूला केले. आता तीही त्याला किस करत होती. आपला हात तिच्या अंगावरून फिरवत होती. त्याला यांच्यात वाहवत जायचं होतं. त्याने तिची साडी सोडली, सर्व कपडे काढले. आता मिलनाची आस लागली होती आणि हळूहळू तो क्षण जवळ आला. ती त्याला मिठी मारून शांत झोपली. त्यालाही आज खूप मोठं काही गवसल्यासारखं वाटत होतं. तोही शांत पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी दीप्ती उठते तेव्हा तिला साई रूममध्ये दिसत नाही. ती बाथरूममध्ये बघते पण तिथे तो नव्हता. खाली हॉलमध्ये असेल म्हणून बघायला आली तर तिथेही नव्हता. बाळू काकालाही काही माहीत नव्हतं. ती पूर्ण घरभर शोधते पण तो कुठेच तिला दिसत नव्हता. तिने त्याला कॉल केला पण त्याचा फोन रूममध्येच होता. कार पण तिच्या जागीच होती. म्हणजे तो ऑफिसला पण गेला नव्हता. मग कुठे गेला असेल हाच विचार ती करत होती. मागच्या वेळीच असाच बाहेर गेला म्हणून ती त्याची वाट बघायची ठरवते. 1 तास होऊन गेला होता. साईचा अजूनही काही पत्ता नव्हता. तो कुठे गेलाय हे दीप्तीला माहीत नव्हतं. ती त्याच्या मित्रांना पण फोन करून विचारते पण त्यांनाही माहीत नव्हतं की तो कुठे आहे. तिला आता त्याची काळजी वाटत होती. मनात नको त्या शंका येत होत्या. इतक्यात तिला आठवतं की सर्व घर तिने बघितलं होतं पण ती बाजूची रूम पाहिली नव्हती. एक शेवटचा प्रयत्न म्हणून ती त्या रूममध्ये चेक करायचं ठरवते. ती त्या रूमकडे जाते.
दाराला बाहेरून कडी होती. कोणी आत नसणार याची खात्री तिला होती, पण मनाला वाटत होतं एकदा आत जावं आणि बघावं. ती दार खोलून आत जाते. रूममध्ये जाताच उग्रट असा वास पूर्ण रूममध्ये जाणवत होता. पूर्ण रूम काळोखाने भरली होती. याआधी पाहिलेली रूम आणि आता समोर पाहत असलेली खूप वेगळी होती. रूममध्ये सगळीकडे जळमटे होती. लाईट स्विच शोधून तिला लाईट लावली तर समोरचं दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. साई बेडवर पडला होता. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. बेडवरची चादर खाली पडली होती. त्याचे कपडे पण इकडे तिकडे पडले होते. हे बघून तिचं डोकं भणभणू लागलं. आपल्याला चक्कर येऊन खाली पडू की काय अशी अवस्था तिची झाली होती. ज्याच्यावर इतकं प्रेम, इतका विश्वास होता, तो असं कसं वागू शकतो? ती त्याच्याकडे गेली आणि त्याला उठवत होती. साई उठ, थांब ना रागिनी, थोडा वेळ झोपू दे, तो दुसरीकडे वळत म्हणाला. पण हे ऐकून मात्र दीप्तीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने पुन्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. साई उठ, मला तुझ्याशी बोलायचंय. हे बोलताना तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. साई उठ, मी दीप्ती आहे, उठ. आता ती थोड्या रागात आणि जोरात ओरडते. तसा साई जागा होतो. समोर बघतो तर दीप्ती रडत त्याच्याकडे रागात बघत होती. दीप्ती, काय झालं? अगं का रडतेस? हे तू स्वतःलाच विचार. कुठे आहेस आणि काय अवस्थेत आहेस ते बघ स्वतःच्या डोळ्यांनी आणि मग मला विचार. दीप्ती साईवर रागावून ओरडत होती. साई आजूबाजूला बघतो. त्याला कळतं की आपण आपल्या खोलीत नाही आहे. तो स्वतःकडे बघतो. त्याच्या लक्षात येतं की आपल्या अंगावर कपडे नाही आहेत. तो लगेच बाजूची चादर अंगावर ओढून घेतो. त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. दीप्ती मात्र रागाने लाल झालेली. आत्ताच्या आत्ता कपडे घाल आणि आपल्या रूममध्ये ये, असं बोलून ती रडत तिच्या रूममध्ये निघून जाते. साईला अजूनही कळत नव्हतं की त्याच्याबरोबर हे काय होतंय. तो लगेच कपडे घालतो आणि रूममधून बाहेर पडतो. दीप्ती, अगं मला खरंच माहीत नाही मी तिथे कसा गेलो आणि माझी तशी अवस्था कशी झाली. साई तिच्याकडे येत बोलत होता. तुला खरंच माहीत नाही की नाटक करतोयस तू, कारण तुझ्या मर्जीशिवाय कोण तुला तिथे घेऊन जाणार होतं? तू स्वतःच गेला असणार ना त्या रूममध्ये, की भूत उचलून घेऊन गेलं? दीप्तीला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. दीप्ती, मी काल रात्री इथेच तुझ्या बाजूला झोपलो होतो. मला खरंच माहीत नाही मी कसा तिथे पोचलो. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर, मी काहीच केलं नाही आहे. साई तिला विनवत होता. का आणि कसा विश्वास ठेवू? इतकं सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर. गेले 2 तास मी तुझी काळजी करत बसली आहे आणि तू मला कुठे सापडतोस तर त्या खोलीत आणि नको त्या अवस्थेत. दीप्ती त्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. दीप्ती, मला खरंच माहीत नाही मी तिथे कसा गेलो. हा भूत, मगाशी बोललीस तसंच भूत मला तिथे घेऊन गेलं असेल. तुला या घरात जे दिसतं ते. साई तिला सांगत होता. भूत, या आधी तर तुला या गोष्टींवर विश्वास नव्हता आणि आता तुझ्यासोबत ही गोष्ट घडली तर बोलतोयस मला दिसणाऱ्या भूताने तुला तिथे नेलं. साई, स्वतःला खरं करण्यासाठी तू स्वतःचे शब्द पण विसरत आहेस. आणि झोपेत तू रागिणीचं नाव घेतलं, ते पण भूताने बोलवून घेतलं का तुझ्या तोंडून? दीप्ती त्याच्या असं बोलण्यावर चकित झाली. दीप्ती, मला नाही माहीत, खरंच ऐकून घे. साई तिला अडवून थांबवत होता. मला काही ऐकायचं नाही आहे, सगळं कळून आलं आहे मला आता, असं बोलून जोरात दार आपटून ती बाहेर येते. बाहेर येताच तिचं लक्ष त्या रूमकडे जातं. जसं काय ती रूम तिच्याकडे बघत हसत होती. दीप्तीने रागात एक मोठा कुलूप घेतला आणि त्या रूम बाहेर लावलं. बंदच करून टाकते ही रूम. जेव्हापासून उघडली आहे काही ना काही घडतं आहे. मला माहीत नाही की या इथे कोणी आहे की नाही, पण जर या रूममध्ये माझ्यात आणि साईमध्ये दुरावा येणार असेल तर ही रूम अशीच बंद राहील. इथे खरंच जर कोणी असेल तर सांगून ठेवते, साई फक्त आणि फक्त माझा आहे. जर त्याला माझ्यापासून दूर करायचा प्रयत्नही केला तर माझ्याशी गाठ आहे. त्याला मी माझ्यापासून कधीच दूर होऊ देणार नाही. दीप्ती रागारागात त्या रूम बाहेरून आतल्या शक्तीला आव्हान देत होती. आतमध्येही एक काळी सावली आकार धरत त्या दाराजवळ उभी राहून ते आव्हान ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर जुनशी भाव दिसत होते. तू मला कधीच थांबवू शकणार नाही. हे कुलूप लावून मला अडवणार आहेस? बघ आता तुमचा नवराच हे कुलूप तोडून मला बाहेर काढेल आणि तू काहीच करू शकणार नाहीस. एकदा मी इथून बाहेर पडली की सगळ्यात आधी तुला संपवीन,
आणि मग तुझ्या नवऱ्याला घेऊन जाईल. दीप्ती लॉक लावून पुढे आली. ती थोडी पुढे आली आणि अचानक तिथली एक ट्यूब चालू बंद व्हायला लागली. दीप्ती ती बंद करायला जाते इतक्यात ती ट्यूब जोरात फुटते आणि तिचे तुकडे दीप्तीच्या अंगावर उडतात. ट्यूबच्या आवाजाने दीप्ती जोरात ओरडते. तिचा आवाज ऐकून साई पळत बाहेर येतो. समोर दीप्ती घाबरून भिंतीला चिटकून उभी होती. समोर ट्यूबचे तुकडे पसरले होते. बाळू काका पण खालून आले. त्यांनाही हा प्रकार बघून धक्का बसला. साईने दीप्तीला तिथून बाजूला करून रूममध्ये नेलं आणि बाळू काकांना डॉक्टरांना बोलवायला पाठवलं. साईने दीप्तीला रूममध्ये आणलं. तिला बेडवर बसवलं आणि प्यायला पाणी दिलं. तिच्या चेहऱ्यावर काच लागून जखमा झाल्या होत्या. हातावर पण काही काचा घुसल्या होत्या. त्याने त्या काचा काढल्या. एक काच तिच्या पायात पण घुसली होती. खूप रक्त वाहत होतं. त्याच्या वेदना तिला सहन होत नव्हत्या. साईने त्यावर पट्टी बांधली आणि डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी तिच्या जखमांवर मलमपट्टी केली आणि औषधं देऊन ते निघून गेले. बाहेर बाळू काकांनी सर्व काचा गोळा करून फेकून दिल्या. साईने दीप्तीला आराम करायला सांगून डॉक्टरांना सोडून आला आणि तिच्याजवळ येऊन बसला. काय चाललंय माहीत नाही, पण आपण इथून लवकरात लवकर बाहेर जाऊया, साई मनातल्या मनात बोलून तिच्याजवळ बसून राहिला. साईने बाहेर पडायचं ठरवलं, पण रागिनी त्यांना बाहेर पडू देईल? साईला वाचवताना दीप्तीचा जीव जाईल की दीप्ती साईला वाचवून रागिणीलाच संपवेल? कळेल आता लवकरच पुढच्याच भागात. पुढचा भाग हा कथेचा शेवटचा भाग असणार आहे. त्या भागात रागिनी हे सगळं का करते आणि त्याचा शेवट कसा होईल हे सर्व तुम्हाला कळणार आहे. तर शेवटचा भाग पाहायला विसरू नका आणि कमेंट करून हा भाग आवडला असेल तर नक्की कळवा. तसेच हा भाग आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे कथालेखन या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच शेवटचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.